आज राज्यातील 12 जिल्हा परिषदांच्या आणि पंचायत समित्यांचे निकाल लागले। या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निकालामध्ये काही निकाल प्रामुख्याने आपण पाहिलं तर ते चर्चेत होते। जे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात, विविध माध्यमातून, रील्सच्या माध्यमातून असतील किंवा विविध आंदोलनात सक्रिय असणारे जे कार्यकर्ते असतात, तर ते कार्यकर्ते या निवडणुकीत उभा होते। तर त्या दोन कार्यकर्त्यांना या जिल्हा परिषदांच्या निकालामध्ये पराभव स्वीकारावा लागलाय। त्यातले दोन नाव प्रामुख्याने म्हणजे मराठा समाजाचं जे आरक्षणाचं आंदोलन झालं होतं त्यातलं मंगेश साबळे यांचं नाव आणि ओबीसीच्या आरक्षणासाठी जे आंदोलन झालं होतं लक्ष्मण हाके यांचे सहकारी असलेले पवन करवर यांचं नाव। या दोन निकालासोबतच जे रील स्टार असतील किंवा सोशल मीडियावर गाजणाऱ्या पुण्याच्या ज्या नवले आहेत त्या निर्मला नवले यांना देखील या निवडणुकीत पराभव स्वीकारला। एकंदरीत ह्या तिन्हीमध्ये जे ओबीसी नेते होते लक्ष्मण हाके त्यांचे सहकारी असलेले पवन करवर किती मतांनी पराभूत झालेत आणि एकंदरीत पवन करवलचा जो निकाल आहे, परभणी जिल्हा परिषद निवडणुकीमधील बनवत सर्कलमधून ही निवडणूक पवन लढवली होती, त्यात त्यानं किती मतं घेतलीत आणि एकंदरीत या सगळ्या तिथल्या निवडणुकीचा आपण या व्हिडिओतून आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी राजेश आणि तुम्ही पाहता story.com। बनवत जिल्हा परिषद निवडणूक ही प्रामुख्याने राज्यभरात चर्चेली गेलेली निवडणूक होती, कारण सुरुवातीपासूनच अगदी पहिल्या दिवसापासून वंचितचे जे अध्यक्ष आहेत प्रकाश आंबेडकर यांनी लक्ष्मण हाके यांचे सहकारी असलेला पवन करवर यांच्यासाठी तिथं वंचित बहुजन आघाडीकडून पक्षाचं तिकीट दिलं होतं आणि त्याला पहिल्याच दिवशी प्रचारासाठी स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी सभा घेतली होती। त्याच्यानंतर लक्ष्मण हाके स्वतः या त्या जिल्हा परिषद बनवत जिल्हा परिषद सर्कलमध्ये फिरले होते। तिथले त्यांच्या विरोधात असलेले जे माजी खासदारांचा जो मुलगा आहे सुरेश जाधव यांचे जे मुलगा शांती स्वरूप जाधव यांच्या विरोधात जोरदार टीका टिप्पणी देखील त्या संपूर्ण प्रचारादरम्यान झाली होती। वंचितचे जे इतरही सुजात आंबेडकर आहेत त्यांनी सुद्धा या सर्कलमध्ये सभा घेतली होती। नवनाथ वाघमारे ओबीसीचे नेते यांनी सुद्धा या सर्कलमध्ये सभा घेतली होती। एकंदरीत पाहता वंचितचे जे नेते होते आणि जे ओबीसी जे आंदोलनातले जे नेते होते यांनी त्या सर्कलमध्ये सभा घेतली, पण कुठलाही परिणाम त्या निवडणुकीवर झाल्याचं दिसत नाहीये। त्या निवडणुकीमध्ये किती मतदान पडलं पवनला आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। तर शांती स्वरूप जाधव, सुरेश जाधव हे भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवत होते, ते माजी खासदार सुरेश जाधव यांचे मुलगा आहेत। तर त्यांना जवळपास 5804 मतं पडलेली आहेत आणि त्या या निवडणुकीत विजयी झालेले आहेत। याशिवाय शिवसेनेचे जे गोविंद शिवसाम लांडगे हे जे उमेदवार होते, शिवसेनेकडून निवडणूक लढवत होते, त्यांना 1538 मतं पडलेली आहेत। सोबतच राष्ट्रीय समाज पक्षाकडून भानुदास भीमराव कदम यांना 3281 मतं पडलेली आहेत। तर जे अपक्ष उमेदवार एक होते सदाशिव हिरप्पा ढेले, तर यांना 2457 मतं पडलेले आहेत। नोटाला एकूण 54 मतदान पडलेले आहेत। एकंदरीत या निवडणुकीचा सगळा विचार केला तर शांती स्वरूप सुरेश जाधव हे निवडणुकीत विजयी झालेले आहेत आणि पवन करवर हा एकंदरीत 4थ्या क्रमांकावरती असल्याचं आपल्याला दिसतंय। या सर्व बनवत सर्कलच्या निवडणुकीमध्ये जवळपास 14,969 मतांचा पडली होती आणि त्यातली 5800 मतं घेऊन शांती स्वरूप सुरेश जाधव विजयी झालेले आहेत आणि ओबीसी आंदोलनातला जो लक्ष्मण हाके यांचा साथीदार होता तर पवन करवरला एक मोठा धक्का या निवडणुकीत भेटलेला आहे। story.com साठी राजेश लटपटे, परभणी।